हाय गाईज, गुड मॉर्निंग। तर फायनली आम्ही आज जातोय जेजुरीला आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे। 8:30ची ट्रेन आहे CST वरून, तर मग मला निघावं लागेल लवकरच 6 वाजता। तर 5 मिनिटात आम्ही निघू। मी रेडी झाले, हे पण रेडी होत आहेत। तर मग आता आम्ही निघू आणि लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा जातो जेजुरीला। लग्न डिसेंबरला लग्न झालेलं आमचं, आता ऑलमोस्ट 6 महिने होत आले। तर आता आम्ही निघालो आहोत, 6 वाजून गेलेच आणि आता जाऊ पटकन स्टेशनवर आणि मग तिकडून ट्रेन पकडू। CST वरून ट्रेन आहे। आम्ही आधी कारने जाणार होतो, पण आमचा जो ड्रायव्हर होता त्याला बरं नव्हतं काल, तर म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं आणि उद्या जाऊया ट्रेनने जाऊ। मग काल आम्ही तिकीट काढले आणि मग आम्ही आज निघालो। तर आम्ही चर्चगेटला पोचलो आहे आणि ट्रेनचा प्रवास खूप वर्षांनी केला आहे। खूप जास्त कंटाळा आला आहे। परत नाही येणार ट्रेन, परत नाही येणार। मग आता परत पुढे यायचं आपल्या ट्रेनने। पूर्ण डब्यामध्ये आपण दोघंच आहेत। हां, जो पब्लिक आली नाही। ACचं का नाही भेटलं तिकीट सांगा? फुल झाले होते आणि पैसे संपले होते। असं म्हणजे ACचं तिकीट आम्हाला भेटलं नाही, कारण पूर्ण तिकीट बुक होते आणि आमचं काल रात्री अचानक ठरलं ना, म्हणजे त्याला बरं नव्हतं म्हणून आम्ही पटकन जाऊ दे आम्ही ट्रेनने जाऊ, पण जाऊ। त्यामुळे खूप दिवसापासून नंतर जाऊ काय ना काही काम वगैरे होतं, म्हणून ते पुढे जातं। मग आता असं की नाही या महिन्यात तर करायचंच आहे काय पण। आम्ही सकाळी 6 वाजता घरातून निघालो आहोत। 8:30ची ट्रेन होती आमची CST वरून। ती आम्हाला 1:30ला जेजुरीला सोडणार होती, पण आता संध्याकाळचे 5 वाजायला आले। 3-3.5 तास लेट झाली आहे ट्रेन। मे बी काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता। आज आमचं दर्शन होईल असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही तिथे स्टे करू। बाकी दर्शन आम्ही उद्या करू। आम्ही सकाळी निघालोय 6 वाजता आणि आम्ही आत्ता पोचलोय, ऑलमोस्ट 6 वाजत आले। आता बघू, आता इकडून आम्ही रूम वगैरे घेऊ। आत्ता आम्ही मंदिराच्या जवळ पोचलो आहोत। आता आधी 1-2 मिनिटाची वॉकिंग आहे, पण आधी आम्हाला रूम बघायला लागतील। आता आम्ही रूमवर आलो आहोत आणि आता असं आमचा विचार चाललाय की आम्ही आताच दर्शन करून घ्यावं। संध्याकाळचे 6 वाजले जातात आणि उद्या सकाळी आम्ही 6-7लाच दर्शन करणारा जाणार होतो, पण जिथे रूम घेतलं ते बोलत होते की खूप जास्त गर्दी असते, कारण उद्या संडे आहे आणि खूप गर्दी असते। नेहमीच गर्दी असते, पण संडेला जरा जास्तच गर्दी असते। त्यापेक्षा आता करून घेतलेलं बरं असं, म्हणून मग आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि जाऊन दर्शन करून घेतो। आणि इथे खूप पाऊस आहे, खूप जास्त, म्हणजे पूर्ण जून-जुलैचा वातावरण झालं इथे। तर मग आणि आत्ता पाऊस उघडला आहे, मग आता दर्शन करून घेतलं तर बरं, नाही तर सकाळी जर पाऊस असला तर मग काहीच दर्शन वगैरे नीट होणार नाही। त्यापेक्षा आम्ही आता जाऊ आणि आता नीट दर्शन करून घेऊ सगळं। येणार ना तुम्ही? हो। कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं। बऱ्याच दिवसांची इच्छा होती यायची, 4 महिन्यांपासून येऊ नव्हतो शकलो। फायनली पोहोचलो आज। आता आम्ही तयार होऊन जात आहोत मंदिरात दर्शनासाठी आणि मंदिर दिसतंय, हे बघा तिथे मंदिर दिसतंय। मंदिर आमच्या आमच्या रूमपासून 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे, चालत 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटाचंच। तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊ छान आणि उद्यासुद्धा आम्ही जाऊ परत दर्शनाला। तर बघू आता आम्हाला किती वेळ लागते दर्शनाला। हो, आता आम्ही
चढतोय वर. यांनी मला 5 चिड्या 10 चिड्या चढवल्यावर आणि 10 चढवल्या. तेच बोलली मी. कसं वाटलं? वजन होती काही? हो त्यांना स्कॉट मध्ये सवय आहे म्हणजे त्याला एवढं वेट काहीच नाही माझं वेट त्याच्यासाठी. मी बारीक आहे आधीच. खूप जास्त थकलोय चढता चढता. मी थकली आहे कारण ही शिडी आहे ना अशी खूप अशी वर आहे त्यामुळे ते चढताना खूप जास्त श्वास थांबतं आणि खूप जास्त त्रास होता. पण ठीक आहे आता थोडंच आहे. आता आम्ही पोहोचलो 5 मिनिटात वगैरे. आमचं दर्शन वगैरे झालं एकदम नीट आणि आता आम्ही जातोय खाली कारण मस्त दर्शन वगैरे केलं आणि खूप गर्दी होती. दर्शनाचं लाईन बंद करून टाकलेलं तर मग आम्हाला ते पास घेऊन मग जावं लागलं कारण 9 वाजता मंदिर बंद होते तर मग 7 वाजताच ते बाहेरून एंट्री करायला मग बंद करतात. आम्ही आता इथे फोटोज काढलेत. ते फोटोग्राफर दादा खूप चांगले होते. त्यांनी आमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून दिले आहेत. हो आम्ही दोघंच आलो म्हणून आम्हाला रील वगैरे काढण्यासाठी कोणी नाही आहे तर त्या दादाने आमचे व्हिडिओज वगैरे पण काढले छान छान. आणि आता आम्ही आमचे ते फोटोचे शॉप हो पोस्ट करूच आणि फोटोज आमच्या ते आता देतील आम्हाला मग ते घेऊन आम्ही जेवायला वगैरे जाऊ. आणि खूप मज्जा आली. खूप छान दर्शन झाले. मस्त दर्शन झालं. आज काहीतरी मस्त होईल. काय खायचं सांगा? मी शोधतोय मेनूमध्ये. शोधा. शी मला भेंडी अजिबात नाही आवडत. मी एकदा पण नाही खाल्ली आयुष्यात. आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला आलो. खूप भूक लागली कारण सकाळी पण आम्ही काही खाल्लं म्हणजे सकाळी निघताना आम्ही काही खाल्लं नव्हतं. 6ला निघालो आणि त्यानंतर आम्ही चर्चगेट स्टेशनवर पोहोचल्यावर 7:30-8 वाजता आम्ही इडली खाल्ली होती आणि नंतर काहीच नव्हतं खाल्लं होतं. आणि नंतर आम्हाला वाटलं आम्ही 1:30पर्यंत पोहोचू म्हणून आम्ही 2ला जेवणार होतो इकडे उतरल्यावर. पण आम्ही 4 वाजता आम्ही ट्रेनमध्येच होतो तर ट्रेनमध्ये तो एक इडलीवाला आलेला. आम्ही परत चालू थांबा तर मग हां एक पालक पनीर अजून मलाई पनीर टिक्का आहे. काजू मसाला आहे. काजू पनीर मसाला आहे. सांगू काजू पनीर मसाला आहे. थोडं स्पायसी सांग. अच्छा आणि 4 चपात्या सांगतो. हां काजू पनीर मसाला सांगतो 4 चपात्या आणि मग डाळ खिचडी घ्यायची का मसाला राईस हे ठरव. मसाला राईसच डाळ चालेल. तर त्यांनी तुम्हाला सांगितलं आता काय मागवणार आहे तर मी हे बोलत होती की आम्ही दुपारी मग फक्त 4 वाजता परत इडलीच खाल्ली होती आणि त्यानंतर आम्ही पटकन आलो तयार वगैरे झालो आणि आम्ही दर्शन वगैरे केलं नाही. आता आम्ही पोट भरून जेवू. सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही पोट भरून. खूप जास्त चांगलं जेवण होतं. खूपच टेस्टी होतं. आणि आता ह्याने मला आईस्क्रीम घेऊन दिली आणि असंच खात आहे. तर तुम्ही जर जेजुरीला आले तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. खूप छान आहे जेवण. आम्हाला खूप आवडलं आहे इकडचं. इथे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच आहे. तुम्ही सगळे जर आले तर नक्कीच या. इथे खूप छान आहे. आम्ही आत्ता जस्ट रूमवर आलो आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि मग त्यानंतर झोपून जाऊ सगळं कारण खूप छान जेवण होतं. सगळं खूप छान होतं. दर्शन पण खूप नीट झालं. आणि बाय बाय गुड नाईट. आजचा ब्लॉग इथे सेंड करू आपण.